नमस्कार. लोकमंचच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्यासोबत आहेत विख्यात वास्तुतज्ञ, विख्यात वास्तुविशारद शशी प्रभू सर. नमस्कार. नमस्कार. लोकमंचमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण उभे आहोत इंदू मिलमध्ये. होय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राखून ठेवलेल्या या जागेवर आता भूमिपूजन होऊ घातलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या भूमिपूजनासाठी येणार आहेत आणि आपल्याला खुद्द शशी प्रभू इथल्या स्मारकासंदर्भात माहिती देणार आहेत. या चर्चेमध्ये समाज कल्याण राज्यमंत्री कांबळे साहेबसुद्धा सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. परंतु सुरुवात प्रभू सर मी तुमच्यापासून करतो. ही मिल आता एक ऐतिहासिक वास्तू बनणार आहे, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला लोक भेट देण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे या सगळ्या वास्तूचा जो एक वेगळा कायापालट तुम्ही करणार आहात, तो कायापालट कसा असेल ते जाणून घ्यायचं आहे तुमच्याच माध्यमातून. चला आपण बघूया, तुम्ही मला दाखवा काय काय करणार आहात ते. खरं म्हणजे या उजव्या हाताला आपण जो बघतो ते जाता येणं कठीण आहे सध्या, कारण पालापाचोळ आणि साफसफाई झालेली नाही आहे. तो खरा हा मिलचा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा एंट्रन्स राहणार, प्रवेश तिथून आणि प्रवेशमधनं आल्यानंतर एक स्क्वेअर केलेला आम्ही. त्या स्क्वेअरमध्ये मध्यभागी स्टॅच्यू असावा अशी संकल्पना. स्टॅच्यू किती फूट असावा वगैरे हे ठरवावं लागेल. बरोबर. पण अंदाजे आता काही जण म्हणतात 100 फूट पाहिजे, 150 फूट पाहिजे. नशिबाने असं झालं की त्याला ॲप्रिशिएशन स्पेस मिळते. मी आज स्वतः जाऊन बघितलं. त्यामुळे त्याच्या उंचीला तसं रेस्ट्रिक्शन नाही आहे. त्या ह्याच्यामधनं पुढे आल्यानंतर बरोबर मध्यभागी म्हणजे साधारण आपण ह्याच्यानं जरा चालत गेलं तर पुढे एक स्तूप म्हणता येणार नाही, पण स्तूपाचं एक रूपांतर आपण असं एक प्रतिकृती त्याला 24 असे खांब जात आहेत. आणि हे खांब हे जगातलं आश्चर्य होईल. कारण प्रत्येक खांब याचा व्यास घेतला तर जवळजवळ 80 मीटर आहे. 80 मीटर म्हणजे वजन किती असेल? जवळजवळ एका खांबाचं 80 टन. 80 टन. आणि हे सगळे वक्र असे आपण प्लॅन याच्यामध्ये दाखवतो ड्रॉइंगमध्ये. हे सगळे वरती बांधकाम करून ते जोडणं, हे तंत्रज्ञान आणि कॉन्ट्रॅक्टरची कुशलता ही पणाला लागणार आहे. आणि ते आश्चर्य बघण्यासाठी बरेच जण येतील. आंबेडकरांसाठी तर नक्कीच येणार. बरोबर. पण यामध्ये बरंच आपण असं काय करणार आहोत की ज्या दिवशी नुसतंच स्टॅच्यूला वंदन करून जाण्याच्या ऐवजी लोक लायब्ररीचा वापर करू दे, लोकांना ऑडिटोरियममध्ये येऊ दे आणि म्युझियम आपण एक आगळा वेगळा करतो. सर, स्मारक जे असताना कुठलंही स्मारक असेल, स्मारक हे प्रेरक झालं तर त्या स्मारकाला अर्थ असतो. आपण अमेरिकेमध्ये जर गेलो तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे किंवा लिंकन मेमोरियल आहे, मार्टिन लुथर किंग यांचं जे मेमोरियल आहे ते आहे. ते बघत असताना आपल्याला जाणवतं की या विषयाची किंवा या माणसाची उंची काय होती, त्या विषयाची व्याप्ती काय होती आणि त्याने सर्वसामान्य माणसाच्या जगण्यावर काय परिणाम केलेला होता. म्हणजे मला आठवतं मी अमेरिकेत जेव्हा लिंकन मेमोरियलमध्ये त्या पुतळ्यासमोर उभा राहिलो तर मला जाणवलं की मला या माणसाबद्दल काही माहिती नसती ना, तरी फक्त पुतळ्याकडे बघून मला कळलं असतं की कोण आहेत ते. तर हीच त्या वास्तुतज्ञाची खरी ओळख असते. ते बट तुम्हाला ही कल्पना कशी सुचली? नाही, हा पहिल्यांदा मला ह्याचं एक सांगण्याचं काही गोष्ट आहे. मला कोणी इथे आणलं, दादासाहेब रुपवंतींनी 1991 साली. इंदू मिल त्यावेळेला कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. बरोबर. आपण चैत्यभूमीसाठी चैत्य म्हणजे तयार करावं, स्तूपा करावं ही कल्पना. आम्ही जागा बघितली, जुना स्तूप होता आणि दादासाहेबांच्या मनात आलं की चांगला भव्य दिवस स्तूपा तू कर. ते अरे बोलायचे आणि मला ते आवडायचं आणि त्या उद्देशाने मी आलो. योगायोग असा की त्याच्यानंतर इंदू मिलचा प्रस्ताव आला आणि तो पण आम्ही कॉम्पिटिशनमध्ये 10 जगातले निरनिराळे आर्किटेक्ट्स त्याच्यामध्ये पहिला नंबर क्रमांक घेऊन आमची निवड झाली. म्हणजे असं नाही की कोणाचा वशिला घेऊन वगैरे काही ओळखीमुळे नाही. तर आता तुमची म्हणजे कामाची जी सुरुवात झालेली आहे, म्हणजे भूमिपूजन तर होऊ घातलेलं आहे आता. तर या सगळ्या नंतरच्या याच्यामध्ये तुम्ही इथली आता 12.5 एकरचा हा परिसर आहे. मुंबईमध्ये खरं तर 12.5 एकरची मोकळी जागा आणि ती समुद्रालगत, दादरसारख्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी. त्यामुळे तुम्हाला इथला इंच न इंच वाचवायचा आहे आणि वापरायचा आहे.
खरं आहे. तर ती कशी म्हणजे त्यासाठी तुम्ही काय करता? इथे बांधकाम जास्त करण्याचा विचार नाही. आपण बघितली झाडे, हो, नैसर्गिक झाडं आहे भरपूर त्याची तिथे. मला मी सांगू शकत नाही 50 वर्षाची आहे, 60 वर्षाची आहे का 100 वर्षाची आहे, पण झाडी आहेत. ही झाडी जास्तीत जास्त टिकून बरोबर. न तोडता, हम्म. कारण आपण बघितली स्ट्रक्चर्स आहेत, जुनी आलेली स्ट्रक्चर दिसते, ही जर तोडल्यानंतर भरपूर जागा आहे. बरोबर. असं कुठे कारण नाही की झाड तोडून तिथे कन्स्ट्रक्शन करा. बरोबर. आणि त्या उद्देशातनं मग अख्खा प्लॅन रचला. प्रत्येक झाड इथे मॅप केला. वा. हे न तोडतं बाबा कसं करायचं. आणि मग ठरवलं की बाबा ह्याचं सेंटर पोर्शनला एक मेमोरियल असं करावं. स्तूप तर बाजूलाच आहे चैत्यभूमीचं. बरोबर. तर मी म्हणतो की कमोमेरेटिव्ह करावा, की म्हणजे एक मेळा असेल, लोक बसतील. जवळजवळ त्याचा व्यास आहे 80 मीटर, म्हणजे 260 फूट झाला. 260 आणि तो व्यास आणि एरिया घेतले तर 10,000 लोक एका वेळेला तिथे बसू शकतील, ध्यान करू शकतील, शांततेने बसू शकतील. एवढी जागा झाली. उंची आहे 40 मीटर, जो 13-14 आकाश भव्य असं दिसेल ते. आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये एक नॉवेल, एक त्याचा काय म्हणूया आश्चर्य असं कौतुकास्पद लोक बघतील जगातले, काय बांधले आणि कसं बांधले. सर, आता तुम्ही इथली झाडी आणि हिरवळ तशीच्या तशी राहावी असा प्रयत्न करतायत. याच्या जोडीला एक गोड्या पाण्याचा तलाव सुद्धा आहे ना? म्हणजे खरं तर आश्चर्यच आहे ना, समुद्राला लागून आणि मी गोड्या माझी पाण्याचा तलाव. आठवण सांगतो. मला लहान मुलगा असताना, म्हणजे 10-12 वर्षाचा असेल, आम्हाला त्यावेळेला एंट्री मिळायची. कशी मिळायची माहिती. हो. आणि एक गोड्या पाण्या, म्हणजे आता पाणी ते हिरवं दिसते, पण त्यावेळेला स्वच्छ पाणी होतं. आणि कदाचित ते पाणी असेल म्हणून डायिंग आणि ब्लिचिंगचा कारखाना म्हणजे इथे सुरू चालू झाला. आपण बघूया सर तलाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकूण आयुष्य आणि त्यातला त्यांचा महाडचा मुक्तीसंग्राम हा पाण्याशी संबंध आहे, तलावाशी संबंध आहे. आणि हा तसा योगायोगच आपण म्हणू शकतो की चवदार तळ्याचा. पण ह्याच्यापेक्षाही आपण आता बघणार आहोत, त्याच्यापेक्षाही मोठं तळ डावीकडे आहे. अजून एक तलाव आहे. हो. आणि माझ्या दृष्टीने तिथे तर लोक असे कपडे वगैरे धुत असत, म्हणजे ब्लिचिंग वाले मोठे मोठे असे पाईप मध्ये टाकलेले कपडे असायचे. आणि ते डाईंग आणि ब्लिचिंग साठी इथे असत. आणि डाईंग पूर्वी काही एन्व्हायरमेंटचा एवढा विषय नव्हता. बरोबर. सरळ पाणी समुद्रात जायचं. आणि ते कौतुकाने बघायला सीशोर होता पूर्वी. बरोबर. त्यामुळे आम्ही त्याबद्दल पण बघत असतो. डाईंग आणि ब्लिचिंग हे इंडिया युनायटेड मिलच्या आधी, मला वाटतं ही मला नाव लक्षात आहे, मी तुम्हाला सांगेन. त्यांच्याकडनं इंडिया युनायटेडकडे 1974 साली आली, जेव्हा नॅशनलायझेशन झालं. तेव्हापासून आम्ही बघतोय. आणि त्यावेळेला हा चेंबर ते दिसतं ते धूर रोखायचं. नंतर बंद झालं. बंद झाल्यानंतर आम्ही म्हटलं की मिल आता बंद झाली. पण आता आपण फिरतोय इथे बघितलं तर एवढं हिरवंगार, एवढी जागा. आणि खरं सांगायचं म्हटलं तर ह्या बिल्डिंग पाडल्यानंतर एवढी जागा उपलब्ध आहे, त्यातलं एकही झाड तोडायची गरज नाही. बरोबर. पण आपल्याला असं वाटतं झाडं तोडणार आणि सगळं भीप सपाट करणार वगैरे, खरं नाही. गरजच नसताना तोडायची. बरोबर. उलट नैसर्गिक जी हिरवळ आहे ती जतन करणं हे महत्वाचं आहे. आणि खरं समुद्रालगत ही झाडं आहेत, आंब्याचं झाड दिसतंय वगैरे, कौतुकास्पद आहे. इतके वर्ष टिकून आहेत. तुमच्या डोळ्यासमोर काही असा प्लॅन आहे का की किती वर्षांमध्ये काम पूर्ण करावं? जेवढं लवकरात करता येईल तेवढं करता येईल. मुळातच या सर्व विषयाला खूप दिरंगाई झालेली आहे. आधीच वेळ झालेला, खूप वेळ झालेला, जवळपास 10 वर्ष आधीच. आणि असं म्हणतात की एकूणच या देशात दलित समाजाला जे काही मिळालं ते फार उशिरा मिळालं. बाबासाहेब केवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे आपण समजतो एवढं नाही, याच्यापेक्षा कितीतरी मोठं आहे. म्हणजे एवढे मोठे अर्थतज्ञ किंवा रिझर्व्ह बँकेची स्थापना ही बाबासाहेबांच्या कल्पनेतली आहे. बरोबर. आणि मग आज आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठंतरी संकुचित केलं की काय बाबासाहेब. पण तलाव बघूया. हा तलाव. हो, येस. हा बघितला आता हिरवा दिसतो. हो. पण एकेकाळी माझ्या लहानपणामध्ये हे पाणी स्वच्छ होतं आणि दररोज उपसलं जात होतं, कारण डाईंग आणि ब्लिचिंग इथे रेग्युलर चालत होतं. आणि आम्हाला कौतुकास्पद होते, समुद्र बाजूला आणि हा गोड्या पाण्याचा तलाव.
आणि तो देखील कपडे हे ब्लीच करण्यासाठी वापरताय. त्यावेळेला एवढं हे नव्हतं, पाण्याचा अभाव वगैरे वगैरे. बरोबर. पण अजूनही पाणी आहे बघा. पावसाचं पाणी नाहीये, तुम्ही मे महिन्यात असलं तरी इथे पाणी मिळेल तुम्हाला, अगदी शेवट अखेर मे. म्हणजे जिवंत पाण्याचे झरे तिथे आहेत. सर, आपल्या लोकमंचमध्ये राज्यमंत्री दिलीप कांबळे साहेब सुद्धा आलेले आहेत. नमस्कार, स्वागत तुमचं. धन्यवाद. आणि एकूणच स्मारकासंदर्भात तुम्ही जो पुढाकार घेतलेला आहे, लंडनचं स्मारक असेल बाबासाहेबांचं किंवा मुंबईतलं असेल, या सगळ्या याला गती देणारे दिलीप कांबळे आपल्याबरोबर आहे. तर आपण त्यांच्याशी या विषयावरच बोलणार आहोत की एकूणच आता पंतप्रधानांच्या हस्ते 11 तारखेला भूमिपूजन होणार आहे आणि त्यानंतर या कामाला खऱ्या अर्थाने गती येणार आहे. तर तुमच्या डोळ्यासमोर काही असा प्लान आहे का की किती वर्षांमध्ये काम पूर्ण करावं? साधारणतः आमची कल्पना अशी आहे की जेवढं लवकरात करता येईल तेवढं करता येईल. मुळातच या सर्व विषयाला खूप दिरंगाई झाली, आधीच वेळ झालेला, खूप वेळ झालेला, जवळपास 10 वर्ष आधीच. आणि असं म्हणतात की एकूणच या देशात दलित समाजाला जे काही मिळालं ते फार उशिरा मिळालं. म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या पूर्ण हयातभर संघर्ष केला. एक विषय फक्त या ठिकाणी सांगतो की मी लंडनला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तोपर्यंत मला असं वाटायचं की बाबासाहेब हे केवळ दलित चळवळीचे नेते आहेत, बाबासाहेब हे घटनाकार आहेत. पण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकायला असताना त्या कॉलेजमध्ये त्या ज्या बंगल्यात राहिले, ज्या घरात राहिले, ते घर मधल्या काळात निलावात निघत असताना आम्ही ते महाराष्ट्र शासनाने खरेदी करावा असा निर्णय केला. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोललो आणि त्यांनी तातडीने याला मान्यता दिली. आणि योगायोगाने विनोदजी तावडे साहेब आपले जे शालेय शिक्षण मंत्री आहेत ते लंडनमध्ये होते आणि मग त्यांना सांगून इंडियन हाय कमिशन वगैरे ते सगळ्यांशी बोलून तो निर्णय त्यांना आम्ही तिथे जाहीर करायला सांगितला की आपण निर्णय केलेला. आणि त्यावेळेस जेव्हा जेव्हा जायचा योग आला तेव्हा लक्षात आलं की बाबासाहेब केवढं मोठं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आपण समजतो एवढं नाही, याच्यापेक्षा कितीतरी मोठं आहे. म्हणजे एवढे मोठे अर्थतज्ञ किंवा रिझर्व्ह बँकेची स्थापना ही बाबासाहेबांच्या कल्पनेतली आहे. आणि मग आज आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठंतरी संकोचित केलं की काय बाबासाहेबांना. खरी गोष्ट आहे. एकूणच बाबासाहेबांचं आता तुम्ही त्यांच्या लंडनमधल्या वास्तव्याचा उल्लेख केला म्हणून मला इथे हा प्रश्न उपस्थित करावा असं वाटतं. तुम्हाला दोघांना आहे तो प्रश्न. बाबासाहेब जेव्हा लंडनमध्ये शिकत होते, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये, तेव्हाच आपल्या इथे फिरोजशाह मेहतांचं निधन झालं होतं. मुंबई महानगराचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि मुंबई महापालिकेच्या समोर त्यांचा पुतळा बसवावा असा प्रस्ताव आला होता. त्यावर बाबासाहेबांनी लंडनमधून पत्र लिहिलं होतं त्यावेळेसच्या अग्रगण्य वर्तमानपत्रात. आणि ते पत्र असं होतं की तुम्ही फिरोजशाह मेहता यांचं काम आहे ते काम ज्ञानाशी संबंधित आहे, तर ते ज्ञानी आहेत, तर त्यांच्या स्मरणार्थ एखादं मोठं ग्रंथालय बांधा, पण तुम्ही पुतळा उभा करून कावळ्या आणि कुत्र्यांची सोय करू नका. बाबासाहेबांचे वाक्य. तर म्हणजे हा जो विचार आहे तो तुम्ही दोघांनी, तुम्ही महत्वाचे लोक आहात या सगळ्या स्मारकाच्या म्हणूनच आम्ही ज्यावेळेस इथं स्मारकाची जेव्हा कल्पना पुढे आली किंवा स्मारकासाठी आंदोलनं झाली, खूप वर्ष याच्या संदर्भात झगडावं लागलं दलित चळवळीला, दलित नेतृत्वाला. आणि सुदैवाने देशात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर म्हणजे ज्या काही घटनाक्रम या संदर्भातला ही जागा मिळावी स्मारकासाठी, याच्यामध्ये खूप बाजू आहेत. आणि दुर्दैवाने बाबासाहेबांच्या हयातीमध्ये सुद्धा आणि बाबासाहेबांच्या नंतर सुद्धा पूर्वीचे जे सत्ताधारी मंडळी होती, म्हणजे नाव घ्यायला मला काही, म्हणजे खरं तर हा विषय राजकीय व्यासपीठ नाही, पण काँग्रेसने जेवढा अन्याय करता येईल तेवढा बाबासाहेबांच्या हयातीत केला. नंतर त्यांच्या स्मारकासाठी राजकारण केलं. ही जागा देता येणार नाही, ठराव करावा लागेल, याचं तुम्ही बाकीचा आम्हाला मोबदला द्या मग जागा देतो, इथपासून ते अनेक आपल्या सगळ्यांच्या समोर हा इतिहास आहे. हे मी म्हणतोय असं नाही, परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर, सत्ता परिवर्तन झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट मागितली. भेट झाली, त्यात हा विषय होता. आणि एका मीटिंगमध्ये, एका भेटीमध्ये माननीय पंतप्रधानांनी ही जागा महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात दिली. याचा अर्थ असा आहे की करू शकत होतं, आधी शक्य होतं, पण करायची इच्छा नव्हती.
म्हणजे राजकीय इच्छाशक्ती ही तर जेवढी महत्वाची आहे तेवढीच कल्पनाशक्ती सुद्धा स्मारक महत्त्वाची. बांधण्यासाठी आणि महत्त्वाची आहे. आम्ही याला केवळ राजकारण म्हणून बघत नाही. आम्हाला असं वाटतं की ज्या बाबासाहेबांनी या देशाची घटना आलेली, बाबासाहेबांनी या देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत विषय मांडले, बाबासाहेबांनी दलितांना आरक्षण दिलं, इथपासून ते त्यांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर सुद्धा जो धर्म स्वीकारला तो या मातीतला धर्म स्वीकारला. त्याच्यामुळं भारतात शांतता आहे. विचार करा, बाबासाहेबांनी जर परदेशातला एखादा धर्म स्वीकारला असतं तर काय अवस्था झाली असती. आज जे चित्र जगभर दिसतंय इसिसच्या माध्यमातून, दहशतवादाच्या माध्यमातून, त्याची सुरुवात इथून झाली असती. निश्चितच. म्हणजे म्हणजे बाबासाहेबांनी या देशाच्या हिताचेच निर्णय केले सगळे. बरोबर. आणि म्हणून बाबासाहेबांचे या देशातल्या प्रत्येक व्यक्तीवर अनंत उपकार आहे. आणि म्हणूनच आम्ही त्यांचं स्मारक इथे प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणार. कुठल्या जाती धर्माशी अजिबातच नाही, पुण्यात बंदिस्त न राहता ते प्रत्येक सर्वसामान्य झगडणाऱ्या माणसाला प्रेरणा देणार. जो या देशामध्ये संघर्ष करून पुढे येतो, शिक्षणासाठी संघर्ष, नोकरीसाठी, व्यवसायासाठी किंवा व्यक्तिगत जीवनामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी संघर्ष करून पुढे आले त्या सगळ्यांसाठी हे स्मारक असेल. प्रत्येक भारतीयांसाठी आहे. सर, तुम्ही म्हणाला की इथे एक अजून मोठा तलाव आहे. हो, तो बघायला आवडेल. म्हणजे मंत्री महोदयांना सुद्धा 2.5 फूट मोठा आहे. आणि तो कसा आहे माहिती नाही, पण पूर्वी मला वाटतं तलाव होते तिथे वस्ती असणार. आणि ज्या तिथे ब्लिचिंग अँड डाईंग त्याला पाणी जास्तीत जास्त लागतं. आणि कुठे त्यावेळेला मोठे पाईप नव्हते आणि काही नव्हते. 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि डाईंग आणि ब्लिचिंग रेग्युलरली चालू होतं. म्हणजे त्यावेळेला डाईंग आलेला कपडा आपण वापरत होतो. त्या अर्थी हे जिवंत धरे परत आपण जर प्रज्वल हे केले, जीवनात तर एक खऱ्या अर्थाने आपण एक निसर्गाला आपण वाव दिला. बाबा असं पाणी हिरवं नको, ते स्वच्छ पाणी पाहिजे. म्हणून माझ्या आराखड्यामध्ये कुठेतरी मी पॉन्ड, तलाव असं एक क्षेत्र टाकलेलं आहे. त्यांनी एक कल्पना अजून मांडलेली आहे. त्यांचं असं आहे की इथे असणारी झाडे ते काढायची नाहीत, आहे अशी जिवंत ठेवून ती स्मारक आपण करतो आहोत. असलंच पाहिजे. म्हणजे प्रभू साहेब, तुमची याच्याकडे बघण्याची जी नजर आहे त्याला अनुषंगून मला सांगावंसं वाटतं की बाबासाहेबांनी ज्यांच्या जीवनामध्ये रखरखीत वाळवंट होतं, उपेक्षेचं वाळवंट होतं, त्यांच्या जीवनामध्ये हिरवळ फुलावी आणि त्यांच्या जगण्याला एक सावली लाभावी असा प्रयत्न केला. तर निश्चितच तिथे हिरवळ असावी. खरं सांगायचं म्हणजे आपण किती बांधकाम करतोय, 2 लक्ष स्क्वेअर फूट. बरोबर. जागा किती आहे क्षेत्रफळाचं? 4.8 हेक्टर, 12.5 एकर जवळजवळ होतं. त्यातलं 2 लाख स्क्वेअर फूट म्हणजे नगण्य आहे. बरोबर. बाकीची जागा ती झाडं तोडून विनाकारण ती हिरवळ काढून त्याचं कॉन्क्रीटमध्ये जंगल करणं हे मला तरी पसंत आहे आणि कोणालाही ते आवडणार नाही. आणि ते उचित पण नाही. मुंबईमध्ये येणारा, बाहेरून येणारा प्रत्येक व्यक्ती हा स्मारकाला भेट द्यायला आला पाहिजे. अशा प्रकारचे हे स्मारक असलं पाहिजे. 24 खांब असलेले आपल्या नॅशनल फ्लॅगमध्ये पण 24 तीर आहेत. पण तो कमोमोरेटिव्ह असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग स्किल आहे, ते जगामधला प्रत्येक माणूस बघायला येईल. हे सोम्यागोम्याचं बांधकाम करण्यामध्ये काम नाही. शेजारीच चैत्यभूमी आहे आणि लाखो नागरिक बाबासाहेबांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी येतात. आणि अशा वेळेस जर इथे बाबासाहेबांचा पुतळा आहे, पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन चैत्यभूमीला जायला जर मिळालं तर हे फार मोठं भाग्याचं काम आहे. बरोबर. एक मुंबईमध्ये आता तशा प्रकारचं मॉन्युमेंट नाही आहे, तशा प्रकारचं केंद्र नाही आहे की जिथे विदेशातून आलेल्या लोकांना एका महापुरुषाचं वेगळ्या पद्धतीने दर्शन व्हावं. म्हणजे ते खूप चांगल्या पद्धतीने इथे तुम्ही म्युझियम आणि वाचनालयाच्या माध्यमातून सुद्धा करतात. त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. अजून इथे कमोमोरेटिव्ह स्तूप आपण म्हणतो, म्हणजे स्तूप नाही असणार इथे. ह्याच्या डाव्या बाजूला हे तळ आहे, त्याच्याच बाजूला जवळजवळ सेंटरला आपण म्हणूया. आता तो सेंटर कळत नाही पण साधारण ह्या बाजूलाच येतो. 24 खांब असलेले आपल्या नॅशनल फ्लॅगमध्ये पण 24 तीर आहेत. बरोबर. आणि ते बुद्धकालीन सांगत येतात की 12 तुम्ही भोगलेले आहेत, भोगायचे आहेत तुम्हाला, तुम्ही कर्म केलेले ते असू दे. पण तो कमोमोरेटिव्ह असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग स्किल आहे,
ते जगामधला प्रत्येक माणूस बघायला येईल. वा. हे सोम्यागोम्याचं बांधकाम करण्यामध्ये काम नाही, कारण जवळजवळ एका त्या कॉलमचं वजन जमिनीमध्ये जाताना 80 टनाच्या वरती आहे. 80 टन. आणि तो असे उंच 24 असणार आहे. असे 24 असणार आणि त्याची उंची आहे 40 मीटर. आणि आपण ते अख्खं घेर बघितलं त्याचा तर 80 मीटर म्हणजे 260 फूट एवढी मोठी जागा आहे. एका वेळेला 10,000 लोक बसतील तिथे. वा. विपश्यना म्हणा, काही म्हणा, ध्यान म्हणा, सर्व धर्मीय म्हणतो आपण, ध्यान म्हणा, काही म्हणा, पण लोक येऊ शकतील. त्या उद्देशाने लोक येतील इकडे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण वाचनालय करतोय, आपल्याकडे ऑडिटोरियम होतोय, लायब्ररी होते. आणि लायब्ररी संकल्पना तर निराळीच आहे. बाबासाहेब जिथे लायब्ररीमध्ये शिकत होते लंडनमध्ये, तोच आपण गोलाकार घेतलेला आहे. आणि अतिशय इंटरॅक्टिव्ह आणि इंटरॅक्टिव्ह ह्या जगात या वेळेला जे चालतं सायन्स ते तिथे असलं पाहिजे. कुठचंही पुस्तक म्हटलं तर टच ऑफ फिंगर तुम्हाला मिळालं पाहिजे. ते कॉन्स्टिट्यूशनवरती असो, इतिहासावरती असो, कशावरती असो. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधली जी लायब्ररी आहे, जे ग्रंथालय आहे, ते सेम असं आहे की बसल्या ठिकाणी तुम्ही टच स्क्रीन ज्याला म्हणतो ते अवेलेबल. तुम्हाला ती पुस्तकं अवेलेबल. मला योगायोगाने आणि सुदैवाने ज्या ठिकाणी बाबासाहेब शिकायला होते त्या कॉलेजला भेट देता आली, ज्या ठिकाणी बाबासाहेब राहिले त्या बंगल्याला, त्या घराला, त्या वास्तूला भेट देता आली. आणि हे सगळं बाबासाहेबांची पुण्य आहे. जर बाबासाहेबांनी दलितांना जर या ठिकाणी शिक्षणाची दारं खुली केली नसती तर हा दिलीप कांबळे तुमच्या चर्चेमध्ये दिसलाही नसता. खरी गोष्ट आहे. शिका, संघटित करा आणि संघर्ष करा. या त्रिसूत्रीच्या आधारावर या देशातल्या बहुजन समाजाला शिक्षण मिळालं. शिक्षणामुळे जी प्रेरणा दिली तीच प्रेरणा म्हणजे तीच त्यांना जाण या सगळ्या परिसरात आल्यानंतर मिळावी. त्यातून म्हणजे स्मारक प्रेरक व्हावं यासाठीचे तुमचे जे प्रयत्न आहेत. आता प्रचलित अर्थाने जे स्मारक आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं वेगळं स्मारक हे होणार आहे सगळ्या अर्थाने, सामाजिक बाकीच्या सगळ्या गोष्टीने, की एक वेगळं स्मारक, भव्य दिव्य स्मारक. आणि ज्याच्याकडे जिथं आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला असं प्रसन्न वाटलं पाहिजे. ही तर म्हणजे आणि मला खात्री आहे प्रभू साहेबांच्या या कल्पनेतून होणारे हे स्मारक आहे. आणि पूर्णपणे राज्य सरकार, केंद्र सरकार या स्मारकाच्या पाठीशी भक्कमपणे आहे. निधीची कमतरता नाही, कुठल्याही गोष्टीची नाही. मुळात आमची इच्छाशक्ती मोठी आहे. बरोबर. माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींची इच्छाशक्ती मोठी आहे. माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची इच्छाशक्ती मोठी आहे. आणि आम्ही कुठेही राजकीय कारणासाठी करत नाही. आम्ही मुळातच हृदयापासून बाबासाहेबांना मानतो म्हणून आमचा हा आग्रह आहे. निश्चितच. प्रभूसाहेब, इथे बाबासाहेबांचे अंत्यसंस्कार जिथे झाले ती चैत्यभूमी इथे बाजूलाच आहे. म्हणजे याच्या आधी बाबासाहेबांच्या महानिर्वाण दिनी 6 डिसेंबरला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांचे अनुयायी पूर्ण देशातून, आपल्या राज्यातून इथे येतात आणि एक वेगळ्या प्रकारचा माहोल असतो या सगळ्या परिसरामध्ये. आणि आत्ताची जी चैत्यभूमीची जी जागा आहे ती तुलनेने खूप छोटी आहे, तरी पण सगळे लोक तिथे शांततेने दर्शन घेत असतात आणि अधिक शांततेने, चांगल्या पद्धतीने सगळं तो कार्यक्रम पार पडत असतो. पण आता तर ही इतकी मोठी जागा उपलब्ध होणार आहे. तुम्ही काय सांगाल सर, त्यासाठीची व्यवस्था काय? व्यवस्था असं आहे की लोक लाईनीत लावतात आणि ती पूर्वीपासून चाललेली प्रथा आहे आणि एक शिस्तीने 12 पासून उभे राहतात ते. बरोबर. माझं असं एक म्हणणं की जर स्टॅच्यू जर समोर जर नेला त्याची उंची किती असावी हा शासनाचा राहील आणि डिस्कशनमधनं ठरेल की 100 फूट करा, 200 फूट करा का 300 फूट करा. पण त्याला मानवंदना करून जर लोक पुढे चैत्यभूमीला अस्थिंचं दर्शन घ्यायला गेले 6 डिसेंबरला, त्यांना इतकं मनातनं आनंद होईल, अरे आपण स्टॅच्यूकडे घेऊन आपण वंदन करून पुढे गेलो. म्हणून अगदी पूर्व उत्तर त्या कोपऱ्यावरती आपण जागा अधिक वाढवून एक प्लाझा करतोय आणि तिथे स्टॅच्यू असावा असं मला मनात वाटतं. शासनाने याच्यावरती विचार होईल पण, आणि तिथून घेतल्यानंतर ते तुम्हाला जी स्फूर्ती आली त्याच्यानंतर चैत्यभूमीत जावं हे विचार झाला याच्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे इथून लगतच असल्यामुळे दोन्ही ठिकाणी लोक येऊ शकतील आणि संयोग कुठे मिळणार? संयोग मिळणार नाही. बरोबर. म्हणजे अस्थि बाजूलाच आहे, म्हणजे तिथे स्तूप आहे, उगाच काय ते आणखी स्तूप इथे तयार करणं हे अयोग्य वाटलं. म्हणून कॉमोमोरिटी म्हणजे एक रेझम्बन्स असलेला स्तूप, जिथे आतमध्ये 10,000 लोक बसतील, ध्यान करतील, काही म्हणा तुम्ही, काय पाहिजे ते करतील, विपश्यना करतील.
पण एवढ्या लोकांना आपण एकत्र एका जागेमध्ये आणतो, ह्या जागेचं एक वैशिष्ट्य आहे. बरोबर. कांबळे साहेब, तुम्ही काय सांगाल? हे खरं आहे की शेजारीच चैत्यभूमी आहे हां आणि लाखो नागरिक पूर्ण महाराष्ट्र देशभरातून बाबासाहेबांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी येतात, बरोबर, त्यांना वंदन करण्यासाठी येतात. आणि अशा वेळेस जर इथे बाबासाहेबांचा पुतळा आहे, पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन चैत्यभूमीला जाऊन तिथे वंदना करून जायला जर मिळालं तर हे फार मोठं भाग्याचं काम आहे. बरोबर. जीवनामध्ये गेले अनेक वर्षानुवर्ष येणारे नागरिक आहेत आणि मग ज्यावेळेस चैत्यभूमी आणि शेजारी बाबासाहेबांचं भव्य दिव्य स्मारक आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन लोक जातील. आणि हा खरं तर खूप मोठा भाग्याचा क्षण त्या दिवशी असेल, ज्या दिवशी हे स्मारकाचं भूमिपूजन होईल. बरोबर. आणि पूर्ण स्मारक उभे राहील आणि त्याचं उद्घाटन होईल. आणि मी तर व्यक्तिगत मला विचाराल तर मी असं म्हणतो की हे खूप माझ्या आयुष्यातलं फार मोठं भाग्याचा क्षण आहे की तुम्ही या खात्याचे मंत्री आहात आता. या विभागाचा कारभार मी सांभाळतोय. लंडनला जायला मिळालं मला आणि केवळ लंडनला जाणं कुणी जाऊ शकत, परंतु या कामासाठी जाता आलं, ते घर आपल्याला घेता आलं आणि तिथे आपण स्मारक करतोय. हा योग फार मोठा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या बाबासाहेबांनी मला सगळं आयुष्यात शिक्षणाची दारं खुली करून दिली, इथपर्यंत येता आलं, त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या स्मारकासाठी छोटंसं काम मला करता आलं, हे मी माझं परम भाग्य समजतो. आणि म्हणून मी माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीने धन्यवाद जाहीर दिलेले आहेत. आपल्या माध्यमातून मी देतो. माननीय मुख्यमंत्र्यांनाही धन्यवाद देतो की एवढे तातडीने त्यांनी निर्णय केले. म्हणजे असं आम्हाला वाटत होतं की हे काय, म्हणजे जेव्हा निवडणुकीच्या अगोदर जेव्हा हे आंदोलन चालू होतं तेव्हा आम्हाला असं वाटलं की नाही हे होत नाहीये, मग आपल्याला अजून आंदोलन करावं लागेल, तीव्र आंदोलन करावं लागेल की आपल्या आयुष्यात संघर्षात आहे का. तुम्ही तोच मुद्दा आधी सुद्धा सांगितला की प्रत्येक कारण हे जितक्या वेळ लांबलं होतं एकूणच स्मारकाचं काम, याच्या जोडीला शिवस्मारकाचं काम सुद्धा लांबलेलं आहे. ते आम्ही पूर्ण करू. तुमच्या माहितीसाठी सांगतो, केंद्रीय पर्यावरण मंत्री माननीय प्रकाशजी जावडेकर साहेबांनी त्याला सुद्धा मान्यता दिली. जे काही NOC पाहिजे होती पर्यावरण विभाग म्हणून ती दिलेली आहे त्यांनी, त्यामुळे त्याचंही काम सुरू होईल. छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आम्ही राज्यात सत्तेवर आलो. बरोबर. छत्रपतींचा आशीर्वाद. बरोबर. तर ते साधारणतः शिवस्मारकाचं काम केव्हा? आता हे 11 तारखेला आपण याचं भूमिपूजन करतोय. महिन्या 2 महिन्याच्या अंतराने किंवा महिन्याभराच्या अंतराने त्याचंही भूमिपूजन करूया आपण. ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा संदर्भ आहे, जसं येवलेला त्यांनी घोषणा केली, बरोबर, की मी या धर्मात जन्मलो पण मी या धर्मात मरणार नाही, त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे, तिथे आम्ही काही ना काही करतो. माणसं इथे येणारे 2 विचारांनी येणार. एक तर भाऊ कोण, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. आपण म्हटलं की संघर्ष तर आयुष्यात त्यांनी केला, लोकांना शिक्षण देण्याचा अटोकाट प्रयत्न केला, एका समाजाला खरोखर एका पातळीवर उंचीवर आणून ठेवलं. अशा महापुरुषाचं स्मारक होतं योग्य, पण ते सर्व लहान मुलांसकट सगळ्यांनी वापरावं म्हणून जे इथे म्युझियम आणि लायब्ररी करणार आहेत ती आजच्या युगामध्ये मुलांना वापरतात. दोन महत्त्वाच्या महापुरुषांची स्मारकं शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आता होऊ घातलेली आहे. तर या सगळ्याच्या तर या दोघांनी म्हणजे एकीकडे शिवाजी महाराजांनी पराक्रमाची प्रेरणा दिली अवघ्या महाराष्ट्राला, संपूर्ण भारतीय समाजाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञाशील करुणेचा एक वेगळा मार्ग जो गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी या भूमीमध्ये मांडला होता तो अधिक चांगल्या पद्धतीने दिला आणि शिकण्याचा, संघर्ष करण्याचा आणि संघटित होण्याचा मूलमंत्र दिला. तर सगळ्या त्यांच्या स्मारकांमध्ये त्यांच्या जिथे जिथे त्यांची स्मरण केंद्र आहेत त्या सगळ्या ठिकाणी हे प्रतिबिंबित व्हायला पाहिजे. हे वर्ष हे बाबासाहेबांचं 125व्या जयंतीचं वर्ष आहे. बरोबर. आणि म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा संदर्भ आहे, जसं येवलेला त्यांनी घोषणा केली, बरोबर,
की मी या धर्मात जन्मलो पण मी या धर्मात मरणार. मरणार नाही. त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे. बरोबर. तिथे आम्ही काही ना काही करतो. किंवा आता तळेगावला बाबासाहेबांचा बंगला होता, ती हा. जागा त्यांनी खरेदी केली होती. हां ती अशी दुर्लक्षित होती. हा. परवा आमचे माननीय बडोले साहेब स्वतः तिथे जाऊन आले, मी जाऊन आलेलो आहे. हा. आम्ही तिथेही चांगलं एक मुलींसाठी वसतिगृह करतो. अरे वा. आणि एक ITI करायची कल्पना आहे. आज तो सगळा परिसर इंडस्ट्रीज परिसर आहे तळेगावचा. बरोबर. तर एक तिथं चांगली ITI आहे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने, आणि मुलींसाठी आणि 250 मुलींसाठी आणि 250 मुलांसाठी असं एक 500 मुलांचं वसतिगृह त्या ठिकाणी करतो. खूप चांगली कल्पना आहे. म्हणजे शिक्षणासाठी ज्यांनी प्रेरणा दिली त्यांचं स्मारक सुद्धा तसंच आणि झालं ज्या पाहिजे. ज्या ठिकाणी मग शाहू महाराजांच्या संदर्भातला संदर्भ आहे, किंवा लोकशाही राणाभाऊसाठी आहेत, म्हणजे ऐतिहासिक पुरुष आहेत आणि जे बाबासाहेबांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी पुढं किंवा ज्यांच्याकडून बाबासाहेबांनी घेतली. म्हणजे शाहू महाराज प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये त्यांचा मोलाचा वाटा बरोबर. होता. आणि शाहू महाराज हे प्रत्यक्षात आरक्षणाचे जनक आहेत. जनक आहेत आणि अक्षरशः. म्हणून या 125व्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने या महापुरुषांच्या संदर्भात देखील त्या त्या ठिकाणी काही ना काही करण्याची आमची कल्पना आहे. वा. त्यासाठी आम्ही आता 125 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. तालुका स्तरावर मुलींचं वसतिगृह करतोय. म्हणजे आता आहे ती जिल्ह्याच्या स्तरावर आहे, पण या निमित्ताने तालुक्याच्या ठिकाणी मुलींचं वसतिगृह किंवा मोठ्या शहरामध्ये ज्या मुली नोकरीच्या निमित्ताने येतात परंतु राहण्याची सोय नसते, बरोबर. पण वर्किंग वुमेन हॉस्टेल करता येतील का? एक 50 ग्रंथालय आपण राज्यात करतो नव्याने. आणि म्हणून अशी एक विविध एक बाबासाहेबांच्या या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं ते आम्ही करतो. निश्चितच या महापुरुषांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले, परंतु आम्ही त्यांचा तो आदर्श लक्षात घेण्याऐवजी त्यांना पुतळ्यांमध्ये बंदिस्त केलं आणि जाती आणि समाजाच्या चौकटीमध्ये बंदिस्त केले. तुमची जी आकाशाला गवसणी घालणाऱ्या याची कल्पना आहे, स्ट्रक्चरची कल्पना आहे, ती तर या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. आणि माणसं इथे येणारे 2 विचारांनी येणार. एक तर भावुक कोण, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. आपण म्हटलं की संघर्ष तर आयुष्यात त्यांनी केला, लोकांना शिक्षण देण्याचा अटोकाट प्रयत्न केला, एका समाजाला खरोखर एका पातळीवर आणून ठेवलं. अशा महापुरुषाचं स्मारक होतं योग्य, पण ते सर्व लहान मुलांसकट सगळ्यांनी वापरावं म्हणून जे इथे म्युझियम आणि लायब्ररी करणार आहेत ती आजच्या युगामध्ये मुलांना वापरता असेल. लायब्ररी म्हणजे लंडनची लायब्ररी साहेबांनी बघितली असेल, टच पॅड करा, तुम्हाला कुठचंही रेफरन्स बुक त्या तिथे उघडतं. तुम्ही असं पान असं हाताने करा, ते पान उघडलं जातं. वाचा, तुम्ही त्याचं केंद्रित करा तुमच्या व्हिडिओवरती, कॅमेऱ्यामधलं म्हणजे आपण साधा कॅमेरा म्हणतो त्या आयफोनवरती तुम्ही त्याचं चित्रीकरण तुमच्या ह्याच्यामध्ये घेऊ शकता. एवढी सुविधा झालेली आहे. या वेळेला या जगामध्ये आपण उतरलं तर खरोखर त्यांना वंदन केल्यासारखं. ते पण त्यावेळेला पुढारलेल्या प्रवृत्तीचे होते. हा उद्देश आहे. नुसतं स्मारक आणि पुतळा नसून लोकांनी इथे यावं, शिक्षण घ्यावं, पुढे घ्यावं. म्युझियम करतोय आपण, नुसतं म्युझियम बाबासाहेब नाही, त्यांचं चलचित्र आहे, पण त्यांच्या जीवनाचा संघर्ष लोकांना टच पॅड घेऊन लोकांना समजू दे. बरोबर. प्रत्येक शाळेतल्या मुलांना येऊ दे, घोळक्याने मुलं येऊ दे, बसेसने येऊ दे, पण नवीन तंत्रज्ञानामधनं शिकल्यानंतर लोकांना ओढ लागते तिथे. नुसतं पुस्तक ठेवलं साहेब तर कोण वाचतं म्हणणार की नको, पुस्तक वाचायला नको. पण त्याच्याबरोबर त्यांचं तैलचित्र, त्यांचे दुर्मिळ फोटो, हे सगळं आत्ताच कॉम्प्युटरच्या जगामध्ये आपण एक टच दाबा, प्रेस करा आणि तिथे समोर पिक्चर दिसते. तुमचा कॅमेरा समोर ठेवा आणि असा ठेवल्यानंतर ते समोरचं पिक्चर तुमच्या यामध्ये येऊ शकतं. वा, इथपर्यंत प्रगत जग झालेलं आहे कॉम्प्युटर याच्यामध्ये. धन्यवाद प्रभूसाहेब आणि कांबळे साहेब, तुम्ही दोघंजण आलात आणि आपल्याला राज्यघटना देणाऱ्या महामानवाच्या एका महान स्मारकाविषयी तुम्ही सगळी माहिती दिली. सगळ्या लोकांना आता कळेल नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कसं होऊ घातलेलं आहे आणि त्यांची उत्कंठा यामुळे अधिक वाढेल. 11 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्मारकाचं भूमिपूजन करतायत. त्याच्या आधी आपण हा सगळा स्मारकाचा आराखडा आपल्या IBN लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवला. याबद्दल पुन्हा एकदा मी मनपूर्वक आपल्या दोघांचा आभार मानतो. धन्यवाद.